वंचित बहुजन आघाडी नांदेड लोकसभा मतदारसंघात आपण अविनाशराव भोसीकर हे मुदखेड शहरात दाखल झाले आणि वंचितचा एक अजेंडा घेऊन ओबीसीचं नेतृत्व करणारे अविनाशराव भोसीकर यांनी येणाऱ्या लोकसभेत आपण जर विजय झाले आणि विजय झाल्यानंतर या मतदारसंघात हो, या लोकसभा मतदारसंघात हो, भोकर विधानसभा मतदारसंघ त्या पक्षाचा अजेंडा आणि मतदाराशी तुम्ही काय म्हणू? मी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अविनाश भोसीकर आपल्याला एवढं वचन देतो, या जिल्ह्यामध्ये गेल्या 70 वर्षापासून 10 ते 20 सगळ्या शहराच्या परिवारामध्ये सत्ता इकडून तिकडून इकडे होत आहे. हेच लोक ज्या पक्षाची लाट बदलली की हेच लोक इकडून या पक्षात येतात, त्या पक्षात उभे राहतात. म्हणून या 10-20 परिवाराच्या मध्ये पूर्ण जिल्हा वाटलेला आहे. पूर्ण जिल्हा आणि भ्रष्टाचार करून पूर्ण जिल्ह्याची वाट लावली. जिल्ह्यामध्ये MIDC नाही, आरोग्य व्यवस्था नाही, शिक्षणाची बाराबारी झालेली आहे. म्हणून हे सगळं ठीक करण्यासाठी मी नांदेडच्या आपल्या माध्यमातून सगळ्या बांधवांना आवाहन करतो की या सगळ्या शहराच्या टोळीतून सत्ता बाहेर काढा आणि काम करू इच्छिणाऱ्या एका सामान्य ओबीसीच्या नेतृत्वाला तुम्ही या ठिकाणी यावेळेस निवडून द्या. मी आपल्याला सांगतो विधानसभेला सुद्धा आम्ही ओबीसी दिले सुरेश राठोड आणि मी लोकसभेला सुद्धा अविनाश भोसीकर ओबीसी नेतृत्व आहे. म्हणून आपण सर्वांनी यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी विजयी करावं. आमच्याकडे जिल्ह्याचं एक मोठं ब्लूप्रिंट आहे. या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने विकास करायचा, सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचवायचा. यांच्या 20 परिवाराच्या आजूबाजूच्या सगळ्या शहरांची टोळी या जिल्ह्याला लुटत आलेली आहे. हा भ्रष्टाचार जर थांबला तर या जिल्ह्याचा निश्चित विकास होणार आहे आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये निवडून गेल्यानंतर मी या ठिकाणी या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC उभी करणार. या जिल्ह्यामधले सिंचनाचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करणार. शिक्षणाची अवस्था जी बकाल झाली आहे तिला चांगल्या पद्धतीने करण्यासाठी दिल्लीच्या मॉडेलवर जिल्हा परिषद शाळा आम्ही उभ्या करू. त्याचबरोबर आरोग्य सेवा आम्ही व्यवस्थित करू, कारण इथे सगळ्या आरोग्य सुद्धा बाजार चालू आहे. म्हणून या सगळ्या प्रश्नांसाठी आपण मला लोकसभेला निवडून द्यावं, माझे बंधू सुरेश राठोड यांना विधानसभेला निवडून द्यावं असं विनंती. सध्या राज्यात जिल्ह्यामध्ये जातीपातीचं राजकारण चालू आहे. आपण एक ओबीसी नेता म्हणून आपला चेहरा या लोकसभेमध्ये आलेला आहे. तर SC ST OBC साठी येणाऱ्या काळात तुमची काय भूमिका राहील? ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि त्याचे घटनेची चौकट आहे. त्या चौकटीमध्ये त्यांचं आरक्षण हे रक्षण करणं इथल्या संविधानाचं काम आहे, इथल्या राज्यकर्त्यांचं काम आहे. पण इथले राज्यकर्ते ओबीसीचं आरक्षण तर पूर्णपणे घेऊन टाकले. पण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून SC STचं सुद्धा आरक्षण वर्गीकरण आणि क्रिमिलेअरच्या नावाखाली त्या ठिकाणी ते सुद्धा आरक्षण संपवण्याचा घाट इथल्या सगळ्या व्यवस्थेने केलेला आहे. त्यामुळे देशाच्या संसदेमध्ये काँग्रेस आणि भाजप दोघंही SC ST OBC आरक्षण संपवण्यासाठी एकत्र आहेत. त्यांच्यावर लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी तिथं अत्यावश्यक आहेत आणि आम्ही त्यासाठी संघर्ष करू. वंचित बहुजन आघाडीला सतत आरोप लावले जात होते की आपण BJPची बी टीम आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? BJPची बी टीम ही आहे की अशोक चव्हाणांचाच कार्यकर्ता पप्पू कोंडेकर इथे उभा आहे, तो बी टीम आहे. BJPची बी टीम ही आहे की अशोक चव्हाणांचाच मेवणा काँग्रेसमधून त्याची सून त्या ठिकाणी नागाव मतदारसंघात उभी आहे. BJPची बी टीम ही आहे काँग्रेस, कारण BJPचा खासदाराचा सक्का भाऊ नांदेड दक्षिण मधून उभा आहे. त्याचबरोबर देगलूरमध्ये सुद्धा भास्कर पाटलाचा त्या ठिकाणी चमचा बॅग उचलणारा माणूस काँग्रेसमध्ये उभा आहे. अशोक चव्हाणांचा माणूस BJPत उभा आहे. हे अशोक चव्हाण आणि भास्कर पाटील हे आहेत हे आणि बी टीम. हे आणि काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे आणि भाजप ही काँग्रेसची बी टीम आहे. नांदेड जिल्ह्यापुरतं मला महाराष्ट्र माहित नाही, पण इथं मात्र सगळे शहरे इकडे तिकीट नाही मिळालं तिकडून टाकायचं. कोण म्हणते हनुमंत पाटील बेटमोरेकर अशोक चव्हाणचा चमचा नाही म्हणून? ही कोण बी टीम आहे? ही बी टीम आहे. वंचित बहुजन आघाडी एका टीम मध्ये उभे, बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपलं BJP, शिवसेना, राष्ट्रवादी हे सगळे पक्ष हे आणि बी टीम मध्ये उभे आहेत. म्हणून थेट लढत या सगळ्या शहराच्या विरोधात वंचितची आहे. त्याच्यामुळे बी टीम ही भाजपची काँग्रेस आहे आणि काँग्रेसची भाजप आहे. आपण सतत ओबीसीच्या नेतृत्व करणार आहे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार का? बिलकुल नाही. ओबीसी आरक्षणाचं आम्ही रक्षण करणार. त्या ठिकाणी 31 खासदार त्यांचे जरी निवडून गेले असेल, हा एक खासदार संसदेमध्ये ओबीसीच्या बाजूने बोलणारा त्या ठिकाणी जाणार आहे नक्कीच.